बातमी आहे मुंबईतून। गीर गावातील केळेवाडी ते चर्नी रोड रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेला तब्बल 100 वर्षे जुना हा पूल धोकादायक ठरल्यानंतर महापालिकेने सुमारे 10 वर्षांपूर्वी तो पाडलेला होता। मात्र स्थानिकांना नवीन पूल बांधण्याचं आश्वासन देऊनही अद्याप पुनर्बांधणी रखडली आहे। याच मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज गिरगावात स्थानिक नागरिकांसोबत आंदोलन करते आहे। मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ईशान, हे नेमकं प्रकरण काय आहे? मनसे आणि त्यासोबतच स्थानिक गिरगावकर इतके आक्रमक का झाले? नक्कीच माधवी, हा आपल्याला विषय समजून घ्यावा लागेल की अनेक वर्षापासून इकडे एक ब्रिज होता। त्या ब्रिजचं नाव केलेवाडी ब्रिज असं होतं आणि हा ब्रिज थेट गिरगावकरांसाठी चर्नी रोड स्टेशनला घेऊन जाणारा एक मार्ग होता, जो शॉर्टकट मार्ग होता। पण हा ब्रिज पाडण्यात आला। त्यानंतर महानगरपालिकेने एक निविदा काढली। या निविदेमध्ये हा ब्रिज लवकरात लवकर बनवा म्हणून इकडे गायडन्स देखील देण्यात आला, पण हा ब्रिज बनलेला नाही। आता आपण बघू शकतो मनसे या संदर्भात आंदोलन करत आहेत। त्यासोबत आम्ही गिरगावकर देखील यामध्ये आंदोलनामध्ये उतरला आहे आणि त्यांची मागणी एकच आहे की कोणाच्या तरी वरद हस्तामुळे इकडे हा ब्रिज बनत नाहीये। त्यांचा थेट जो रोख आहे तो मंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक आमदार आहेत ते या संपूर्ण भागाचे, त्यांच्यावरती आहे की त्यांच्यामुळे हा ब्रिज बनत नाहीये। पण याआधी मंगलप्रभात लोढा यांनी देखील या ब्रिज संदर्भात एक आंदोलन केलं होतं। त्यांचं देखील तेच म्हणणं होतं की हा ब्रिज का बनत नाहीये, यामागचं कारण काय आहे, अशा सर्व गोष्टी त्यांनी लक्षात घेत इकडे आंदोलन केलं होतं। पण आता मनसेने देखील यामध्ये उडी घेतली आहे। मनसेने देखील आज एक मोठं आंदोलन या गिरगावमध्ये करण्यात आलं आहे आणि आम्ही गिरगावकर, जे गिरगावकर ची संघटना आहे, ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। सध्या आपण बघू शकतो पोलिसांकडून या मनसे आंदोलकांना पकडण्यात येत आहे। त्यामध्ये त्यांनी 3D आणून याचा निषेध करायचा देखील यामध्ये सहभाग घेतलेला आहे, पण कुठेतरी पोलिसांनी त्याला स्पष्ट नकार दिला आहे। त्यामुळे आता काही आंदोलकांना हे पकडण्यात आलं आहे। माधवी, नक्कीच या आंदोलनाकडे लक्ष असेलच। धन्यवाद ईशान या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।